तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव शहर पोलिसांच्या दक्षतेमुळे 2 सराईत चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातून 50,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची कबुली दिली आहे। त्यावरून खामगाव शहर पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल केला। मंगळवार 14 ऑक्टोबरच्या दुपारी खामगाव शहर पोलीस ठाण्याचे DB पथक SBI बँकेजवळ पेट्रोलिंग करीत असताना 2 व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसले। चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। तपासाअंती त्यांची ओळख सोनू उमाशंकर सिंग वय 32 वर्ष राहणार राजगड तालुका मडिहान जिल्हा मिर्झापूर उत्तर प्रदेश आणि जिब्राल सनोद गुजरावल वय 30 वर्ष राहणार महात्मा फुले नगर टॉवर बिल्डिंग ठाणे पश्चिम अशी पटली। हे दोघेही विविध गुन्ह्यांमध्ये आधीपासूनच आरोपी असून सोनू सिंग याच्यावर हर्सुल व उस्मानपुरात छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये चोरी फसवणूक बनावट कागदपत्र तयार करणे आदी गुन्हे नोंद आहेत। तर जिब्राल गुजरावल याच्या विरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात घरफोडी आणि मारहाणीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। या दोघांनाही विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अकोट येथे 50,000 रुपये रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे। अकोट पोलिसांनी याची खात्री केल्यानंतर दोघांना पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर अधीक्षक श्रेणी लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत मुडिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण हिलोडे, प्रदीप मोठे यांच्या पथकाने केली। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।